आपण अलिलिक ब्रोमिनेशन एन ब्रोमोसल्फोनामाइडचा उपयोग करून आपण एखादा अल्किल ब्रोमाइड कसा अलिलिक ब्रोमाइड कसा फॉर्मेशन होतो, बेंझिलिक ब्रोमाइड आपल्याला कसा फॉर्मेशन होतो याच्यावर आपण डिस्कशन केलं। आता नेक्स्ट आणखीन एक फ्लिंकनस्टेन रिएक्शन त्याचबरोबर स्वार्ट्स रिएक्शन अशा दोन नेम रिएक्शन आपण डिस्कशन केलं आणि आज आपण एक इंटरेस्टिंग आणि त्याचबरोबर आपल्याला फार महत्त्वाची रिएक्शन आपण शिकणार आहोत। याला पण आपण नेम रिएक्शन आपण त्यांना म्हणू आणि ती जी असेल तर बोरोडीन-हंस-डिके रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड्स और अरिल ब्रोमाइड्स। एखादा अल्किल ब्रोमाइड्स किंवा अरिल ब्रोमाइड्स आपल्याला फॉर्मेशन करण्यासाठी आपण या हंस-डिके रिएक्शनचा आपण उपयोग करत असतो। तर ही हंस-डिके रिएक्शन आपण कशाला म्हणतात तर याच्यासाठी आपल्याला माहिती असावं याचा जो रिएक्टंट असतो तर तो रिएक्टंट कोण असेल तर सिल्वर साल्ट ऑफ फॅटी ऍसिड किंवा सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं आपण त्याला म्हणतो। म्हणून आपण याच रिएक्शनची सुरुवात करत असताना या रिएक्शनला आपण फ्रॉम सिल्वर साल्ट ऑफ फॅटी ऍसिड किंवा त्यांना आपण कार्बोक्सिलिक ऍसिड असे आपण त्यांना म्हणतो। मग हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर तो कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला सर्वांना माहिती आहे RC डबल बॉन्ड O हा OH असेल याला आपण काय म्हणतोय कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा यांनाच आपण काय म्हणतोय फॅटी ऍसिड असं आपण त्यांना म्हणतो। हा काय असेल तुमचा फॅटी ऍसिड असेल। तर याच्या सोबत आपण जर एखाद्या सिल्वर मेटलची आपण जर रिएक्शन आपण केलं तर त्यापासून तुम्हाला काय बनतो RC डबल बॉन्ड O OAG आपल्याला बनतो आणि यालाच आपण काय म्हणायचं सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं आपण त्याला म्हणतो। पण हाच कंपाऊंड आपण डायरेक्टली सिल्वर मेटल सोबत रिएक्ट न करता आपण आणखीन एका पद्धतीने आपण करू शकतो याच्या ऐवजी आपण जर सिल्वर ऑक्साईडचा उपयोग करत असाल किंवा लेड ऑक्साईडचा उपयोग करत असाल तर असे आपल्याला सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला बनतात। जसं आपण एक एक्झाम्पल आपण पाहतो, जर आपण एखादा RC डबल बॉन्ड O हा OH असेल याच्या सोबत आपण Ag2O यांचा जर आपण उपयोग करत असाल तर इथे जर आपण दोन मॉलिक्यूल आपण घेतला तर त्यांच्यापासून आपल्याला 2 मॉलिक्यूल्स ऑफ RC डबल बॉन्ड O OAG आपल्याला फॉर्मेशन होत असतो आणि त्यानंतर तुम्हाला हा H2 आपल्याला फॉर्मेशन होतो। असाही आपल्याला सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला प्रिपेअर करता येतो। याच्या ऐवजी आपण आणखीन एक आपण रिएजंटचा उपयोग करू शकता त्याला आपण म्हणतो RC डबल बॉन्ड O हा OH ग्रुप असेल त्यानंतर आपण PO लेड PbO ज्याला आपण लेड ऑक्साईड असं आपण त्यांना म्हणतो आणि लेड ऑक्साईड जर उपयोगात आणत असाल तर याचे आपण दोन मॉलिक्यूल उपयोगात आणणार आणि यांच्यापासून आपल्याला RC डबल बॉन्ड O हा 2 टाइम्स असेल आणि त्यानंतर हा तुमचा Pb प्लस हा तुमचा H2 आपल्याला मिळतो। यालाच आपण लेड कार्बोक्सिलिक किंवा त्याला आपण म्हणतोय साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो। लेड साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतात। दिस इज द रिएजंट्स फॉर द बोरोडीन-हंस-डिके रिएक्शन असं आपल्याला माहिती असावं। मग आपण अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याचबरोबर लेड साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड या सिल्वर मेटलची रिएक्शन कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत करा किंवा सिल्वर ऑक्साईडची रिएक्शन आपण एखाद्या कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत करा किंवा लेड ऑक्साईडची रिएक्शन आपण एखाद्या कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत करा। मग याच्यानुसार आपण काय म्हणतोय एखादा तुमचा सिल्वर ऍसिटेट असेल किंवा लेड ऍसिटेट असेल किंवा एखादा तुमचा लेड प्रोपॅनोइट असेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपण या हंस-डिके रिएक्शन साठी रिएक्टंट म्हणून आपण उपयोगात आणतो आणि त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल म्हणून जर ठेवायचे असतील तर त्याला आपण CH3C डबल बॉन्ड O हा OAG याचा उपयोग करू शकता किंवा एखादा बेन्झीन रिंग असेल या बेन्झीन रिंग सोबत आपण हा डबल बॉन्ड O असेल हा OAG असेल यालाच आपण सिल्वर बेन्झोएट असं आपण त्यांना म्हणतो। तर या प्रकारच्या सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचा उपयोग या हंस-डिकेने आपल्याला केलेला आहे आणि यांच्यापासून आपल्याला प्रामुख्याने ब्रोमाइड्स आपल्याला तयार होतात। मग ते अल्किल असतील किंवा ते अरिल असतील अशा ब्रोमाइड्स आपण प्रिपरेशन या रिएक्शन पासून आपण करू शकता। त्यासाठी आपण व्हॉट इज
और व्हॉट इज मीन बाय दिस हन्स-डिक्के रिएक्शन. मग आपण आता हन्स-डिक्के रिएक्शन कडे जाऊ. त्या अगोदर आपल्याला रिएक्टंट कोणते आहेत हे तुम्हाला कळलं. रिएक्शनची सुरुवात इथून पण असेल किंवा रिएक्शनची सुरुवात कार्बोक्सिलिक ऍसिड पासून पण असेल, असं तुम्हाला एक्झाम्पल पण पुढे पाहायला मिळेल. तर हे दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवतात. नेक्स्ट सेगमेंट मध्ये आपण काय पाहतो का, तर रिएजंट आपल्याला कोणते असतात. तर रिएक्टंट आपल्याला कळले. आता आपण पाहणार आहोत या रिएक्शन साठी रिएजंट कोणते असतात याच्यावर आपण चर्चा करू. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय का, हन्स-डिक्के ब्रोमिनेशन आपण जर म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला रिएजंटचा जर आपण विचार करत असाल तर रिएजंट कोणता असतो का, एक तर तुमचा Br2 मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड और कार्बन डायसल्फाइड. म्हणजेच नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये आपण ब्रोमीन मॉलिक्यूलची रिएक्शन जर सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत जर आपण केला आणि त्यांच्यापासून एखादा अल्किल ब्रोमाइड किंवा अरिल ब्रोमाइड जर फॉर्मेशन होत असेल तर अशा प्रकारच्या रिएक्शनला आपण काय म्हणत असतो का, तर बोरोडिन हन्स-डिक्के रिएक्शन असं म्हटलं जातं. मग आता ही रिएक्शन कशी होते, त्या रिएक्शनचं मेकॅनिझम काय असेल आणि त्यानंतर आपल्याला त्याचे एक्झाम्पल आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि या रिएक्शनचे काही लिमिटेशन पण आपण डिस्कशन करायचं आहे आणि या रिएक्शन मध्ये मॉडिफिकेशन काय झालेलं आहे याच्यावर पण आपल्याला चर्चा करायची आहे. तर सुरुवात करत असताना या रिएजंटची आपल्याला माहिती झाली. यानुसार आपण काय म्हणतोय का, तर एखादा साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जर सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणू तर हा तुमचा RC डबल बॉन्ड O, हा O हा Ag असेल, याला आपण सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणू. याच्यासोबत आपण Br2 मॉलिक्यूलची रिएक्शन आपण करतो. Br2 मॉलिक्यूलची रिएक्शन करताना हा तुमचा कार्बन टेट्राक्लोराइड किंवा कार्बन डायसल्फाइड आपण उपयोगात आणला आणि ही रिएक्शन रिफ्लक्स होते आणि त्यानुसार पहा याच्यामध्ये आपल्याला ही रिएक्शन होत असताना कार्बन डायऑक्साइड आपल्याला बाहेर पडतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडल्यानंतर आपल्याला रिएक्शन कशी होते पहा, फ्री रॅडिकल मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतो. याच्यातला हा ब्रोमीन मी असं लिहू शकतो, हा Br-Br हा Ag या ब्रोमीन सोबत निघून जातो. त्यानंतर इथला तुमचा CO2 जो असेल तर तो CO2 इव्हॉल्व होतो. मग राहिला कोणता तुमचा हा अल्किल ग्रुप आणि हा ब्रोमीन आयटम एकमेकांसोबत कंबाईन होतात आणि तयार होतो RBr प्लस CO2 आणि प्लस AgBr. तर यालाच आपण काय म्हणू का, अल्किल ब्रोमाइड. हा तुमचा काय तयार झाला, अल्किल ब्रोमाइड आपल्याला बनला. तर लक्षात येते ही रिएक्शन होताना सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन ब्रोमीन सोबत करत असताना जर कार्बन टेट्राक्लोराइड हा नॉन पोलार सॉल्व्हंट प्रेझेंट असेल तर त्यावेळेस आपल्याला नेमका प्रकार घडतो काय, हा सिल्वर एका ब्रोमीन सोबत निघून जातो, AgBr बनला. त्यानंतर हा CO2 बाहेर पडतो, त्यानुसार तुम्हाला CO2 बाहेर पडला. हा अल्किल ग्रुप आणि हा ब्रोमीन डायरेक्टली एकमेकांसोबत फ्री रॅडिकल कंबाईन होतील आणि त्यातून तुम्हाला काय बनत असतो का, तर अल्किल ब्रोमाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. या रिएक्शनलाच आपण काय म्हणायचं पहा, बोरोडिन हन्स-डिक्के रिएक्शन असं आपण त्यांना म्हणतो. तर याचे एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं असेल तर ते एक्झाम्पल आपण काय पाहतोय पहा, तर एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला असं लिहितोय पहा की एखादा तुमचा सिल्वर ऍसिटेट असेल, सिल्वर ऍसिटेट म्हटला तर हा तुमचा CH3 हा C डबल बॉन्ड O हा OAg असेल, याला आपण सिल्वर ऍसिटेट म्हणू. या सिल्वर ऍसिटेट सोबत आपण रिएक्शन कुणाची करणार तर Br2 मॉलिक्यूलची आपण रिएक्शन करू. Br2 मॉलिक्यूलची रिएक्शन करताना हा कार्बन टेट्राक्लोराइड असेल, कार्बन डायसल्फाइड असेल, असे आपण उपयोगात आणला. तर याच्यात पुन्हा सेम मी जसं ज्या पद्धतीने सांगतो तसं लक्षात ठेवा. हा तुमचा सिल्वर आणि हा ब्रोमीन एकमेकांसोबत कंबाईन करा आणि त्यानंतर पहा हा तुमचा जो CO2 असेल तर हा CO2 गॅस आपल्याला इव्हॉल्व होतो. राहिला पार्ट कोणता, CH3 आणि हा Br एकमेकांसोबत कंबाईन करा आणि त्यापासून तुम्हाला तयार होतो हा CH3Br आणि प्लस याच्यानंतर आपल्याला मिळतो CO2 आणि हा AgBr आपल्याला फॉर्मेशन होत असतो. आता बघा या रिएक्शन मध्ये जर बघितला रिएक्टंट मध्ये कार्बनची संख्या 2 होती, रिएक्टंट मध्ये कार्बनची संख्या 2 होती. आता प्रोडक्ट मध्ये किती आहे कार्बनची संख्या 1 आहे. म्हणजेच या रिएक्शन मध्ये कोणताही प्रोडक्ट तयार होत असताना रिएक्टंट पेक्षा प्रोडक्ट मध्ये एक कार्बनची संख्या आपल्याला कमी होते, कारण एक कार्बन आयटम हा कशामध्ये निघून जातो, CO2 च्या फॉर्म मध्ये आपल्याला बाहेर पडत असतो. असे आपण या रिएक्शन मध्ये आपण लक्षात ठेवायचे आहे. तर या रिएक्शनला आपण काय म्हणतात, हन्स-डिक्के रिएक्शन असं म्हटलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण जर बघितला, एखादा अरिल ब्रोमाइड आपल्याला तयार करायचा म्हणजेच आपण एखादा हा तुमचा बेंझिन रिंग आहे, हा C डबल बॉन्ड O हा O आणि हा Ag असेल तर याला आपण सिल्वर बेन्झोएट असं म्हणतो. याला काय म्हणू आपण
सिल्वर बेन्झोएट. हा सिल्वर बेन्झोएट जो असेल याच्यासोबत जर आपण Br2 ची रिएक्शन आपण केलं इन प्रेझन्स काय असेल तुमचा कार्बन टेट्रा क्लोराइड असेल किंवा कार्बन डाय सल्फाइड असेल. तर हा प्रेझन्स असताना पुन्हा आपल्याला ती रिएक्शन कशी घडते पहा. तर याच्यामध्ये आपल्याला हा जो Ag असेल तर तो एका Br सोबत कंबाईन होतो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे हा CO2 गॅस जो असेल तर तो आपल्याला इव्हॉल्व होतो. राहिला पार्ट तुमचा हा अरिल ग्रुप आणि हा तुमचा ब्रोमीन आहे आणि तयार होतो तुमचा ब्रोमोबेन्झीन. याच्यापासून काय बनेल तुम्हाला हा ब्रोमोबेन्झीन आपल्याला बनतो आणि प्लस CO2 आणि प्लस हा तुमचा काय असेल पहा AgBr आपण त्याला म्हणतात. याला आपण ब्रोमोबेन्झीन असं म्हणतो. तर अशा पद्धतीची रिएक्शन जी असते या रिएक्शनला आपण काय म्हणायचं पहा बोरोडिन हन्स डिके रिएक्शन असं आपण त्यांना म्हणतो. तर हे बोरोडिन हन्स डिके रिएक्शन कशाला म्हणतात हे कळलं. आता पहा या रिएक्शनच्या मेकॅनिझम कडे आपण जाऊ. तर या मेकॅनिझम मध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या रिएक्शनला आपण काय म्हणतोय पहा फ्री रॅडिकल मेकॅनिझम असं आपण त्याला म्हणतो. तर आपण याच्यामध्ये मेकॅनिझम आपण डिस्कस करताना आपण मेकॅनिझम मध्ये आपण काय पाहतोय बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे फ्री रॅडिकल मेकॅनिझम जर असेल तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे पहा. तर याच्यामध्ये आपण 3 स्टेप मध्ये आपल्याला ती रिएक्शन घडत असते आणि 3 स्टेप मध्ये घडत असताना आपल्याला चेन इनिशिएशन असेल चेन प्रोपोगेशन असेल किंवा चेन टर्मिनेशन असेल अशा रिएक्शनच्या स्टेप्स आपल्याला मिळतात. या रिएक्शन मध्ये आपण काय पाहतोय पहा याचा थोडा वेगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये आपण डिस्कशन करत असताना मेकॅनिझम आपण लिहित असाल मेकॅनिझम. तर हे मेकॅनिझम आपल्याला फ्री रॅडिकल मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतं. फ्री रॅडिकल मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण पहिल्यांदा आपल्याला काय होतो पहा दिस सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ द ब्रोमीन मॉलिक्यूल्स अँड फॉर्मेशन ऑफ असाइल हायपोब्रोमाइड. हा तुमचा एक इंटरमिडिएट आपल्याला बनतो. हा जो असाइल हायपोब्रोमाइड जो असेल तर तो बनल्यानंतर त्यांच्यापासून आपल्याला फ्री रॅडिकल बनण्यासाठी मदत होते. कारण ऑक्सिजन आणि ब्रोमीन मध्ये जो बॉन्ड असेल तर तो बॉन्ड आपल्याला वीक असतो आणि त्यातून आपल्याला एखादा अल्किल फ्री रॅडिकल आपल्याला बनवता येतो आणि त्या अल्किल फ्री रॅडिकलची रिएक्शन एखाद्या ब्रोमीन मॉलिक्यूल सोबत आपण जर केला तर त्यापासून आपल्याला अल्किल ब्रोमाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. तर त्या रिएक्शन कशा होतात बघा. तर पहिल्या स्टेप मध्ये आपण काय म्हणतोय का तर याच्यामध्ये आपल्याला हा R हा C डबल बॉन्ड O हा O Ag असेल. याच्यासोबत आपण Br2 मॉलिक्यूलची आपण रिएक्शन केला. तर इथं तुम्हाला काय होतो पहिल्यांदा AgBr हा कंबाईन होतो. AgBr कंबाईन झाला की त्यातून आपल्याला काय बनतो पहा. तर याच्यामध्ये आपल्याला हा R C डबल बॉन्ड O हा O Br प्लस AgBr आपल्याला फॉर्मेशन होतो. याच कंपाऊंडला आपण काय म्हणतात पहा असाइल हायपो ब्रोमाइड. हा तुमचा एक इंटरमिडिएट आपल्याला फॉर्मेशन होतो. काय होतो तयार तर असाइल हायपोब्रोमाइड हा आपल्याला तयार होतो. याला आपण इनिशिएटर फॉर द फ्री रॅडिकल असं आपण त्याला म्हणतो. मग हा इनिशिएटर आपल्याला बनल्यानंतर आपल्याला काय होतोय तर याच्यामध्ये आपल्याला फ्री रॅडिकल आपल्याला फॉर्मेशन होतात. म्हणजे इनिशिएशन मध्ये आपल्याला फ्री रॅडिकल कसे बनतात का बनतात याच्यावर पण आपण चर्चा करू. तर याच्यामध्ये आपण इनिशिएशन मध्ये आपण काय पाहता पहा इनिशिएशन मध्ये आपण काय पाहतो हा जो तयार झालेला असाइल हायपोब्रोमाइड जो असेल तर यांच्यामध्ये आपल्याला होमोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला घडतं. होमोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला का घडतं पहा तर इथं आपण कार्बन टेट्रा क्लोराइड आपण प्रेझेन्स असताना या ऑक्सिजन आणि ब्रोमीन यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपल्याला नियर अबाउट सेम पाहायला मिळते. आणि तो जो बॉन्ड असेल तर तो बॉन्ड हा वीक बॉन्ड असतो आणि वीक बॉन्ड असल्यामुळे त्यांचं होमोलिटिक बॉन्ड फिशन होतं. आणि होमोलिटिक बॉन्ड फिशन झाल्यानंतर आपल्याला एक रॅडिकल बनतो RC डबल बॉन्ड O आणि हा O डॉट आणि त्यानंतर तुम्हाला हा Br डॉट आपल्याला बनतो. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल बा तर हा कार्बोक्सिलेट फ्री रॅडिकल आपल्याला फॉर्मेशन होत असतो. हा जो असेल तर व्हेरी अनस्टेबल and they can easily remove the CO2 gas and formation of alkyl free radical आणि त्यातून आपल्याला alkyl free radical आपल्याला फॉर्मेशन होत असतो. म्हणून आपण याच्यामध्ये आपण डिस्कस करत असताना पहा alkyl free radical कसा बनणार आहे तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो हा RC डबल बॉन्ड O आणि
आणि याच्यासोबत आपल्याला हा बॉन्ड जो असेल तर कार्बन कार्बन मधला बॉन्ड असतो आणि त्यामुळे तुम्हाला काय असेल पहा हा होमोलिटिकली आपल्याला ब्रेक होतो आणि तयार होतो R डॉट प्लस हा तुमचा CO2 याला आपण अल्किल फ्री रॅडिकल असं आपण त्याला म्हणतो. याला काय म्हणतो आपण अल्किल फ्री रॅडिकल आपल्याला तयार होतो. मग हा अल्किल फ्री रॅडिकल जो असेल तर तो दुसऱ्या एका असाइल हायपोब्रोमाइड सोबत रिएक्शन करतो आणि त्यापासून तो ब्रोमिन फ्री रॅडिकल एक्सट्रॅक्ट करतो आणि अल्किल ब्रोमाइड आपल्याला फॉर्मेशन होतो. मग आपण तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय पाहणार आहोत तर तिसऱ्या स्टेप मध्ये हा तुमचा R डॉट असेल याच्यासोबत आपल्याला RC डबल बॉन्ड OOABR हा तुमचा काय असेल का असाइल हायपोब्रोमाइड हा तुमचा इंटरमिडिएट असेल. दे कॅन प्रोड्यूस द ब्रोमिन फ्री रॅडिकल. तो तुम्हाला ब्रोमिन फ्री रॅडिकल आपल्याला देतो आणि हा जो ब्रोमिन फ्री रॅडिकल असेल तर तो ब्रोमिन फ्री रॅडिकल या अल्किल फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होतो आणि तयार होणारा कंपाऊंड RBr आणि प्लस हा तुमचा काय असेल का RC डबल बॉन्ड O डॉट आपल्याला पाहायला मिळतो. तर या पद्धतीने आपल्याला या रिएक्शनचं मेकॅनिझम आपल्याला या 3 स्टेप मध्ये आपल्याला सांगता येईल. तर यासाठी आपण पहिल्यांदा काय केला तर सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची ब्रोमिन मॉलिक्यूल सोबत रिएक्शन केल्यानंतर असाइल हायपोब्रोमाइड हा इंटरमिडिएट किंवा इनिशिएटर आपल्याला बनतो आणि याच्यातला आपल्याला होमोलिटिक बॉन्ड फिशन आपल्याला घडतो. होमोलिटिक बॉन्ड फिशन घडल्यानंतर तुम्हाला कार्बोक्सिलेट फ्री रॅडिकल बनतो आणि या कार्बोक्सिलेट फ्री रॅडिकलचा आपल्याला होमोलिटिक बॉन्ड फिशन होऊन अल्किल फ्री रॅडिकल आपल्याला बनतो आणि सोबत अल्किल फ्री रॅडिकल सोबत पुन्हा आपण असाइल हायपोब्रोमाइडची रिएक्शन केला तर अल्किल ब्रोमाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. असा आपण त्या मेकॅनिझम बद्दल आपल्याला माहिती असावी. तर दिस इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ दिस बोरोडीन-हन्स-डिक्के रिएक्शन आपल्याला समजलेलं असेल. तर नेक्स्ट आपण पुढे जाणार आहोत या रिएक्शनचे आपण लिमिटेशन आपण पाहणार आहोत. तर आता बघा लिमिटेशन. तर लिमिटेशन आपण पाहत असताना एक सिंपल लिमिटेशन आहे की याला आपण म्हणू शकता दिस रिएक्शन cannot used for the preparation of aryl iodide or any alkyl iodide. या रिएक्शनचा उपयोग आपण कधीच एखादा अल्किल किंवा अरिल आयोडाइड बनवण्यासाठी करता येणार नाही. कारण आपल्याला एका सायंटिस्टने आपल्याला सांगितलेलं आहे, जर आपण सिमोनोनी असं आपण त्याला म्हणतो, हा सिमोनोनीने आपल्याला असं दाखवून दिलेलं आहे की जर आपण एखाद्या सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत जर I2 मॉलिक्यूलची रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड जर आपण केला तर त्यावेळेस तुम्हाला अल्किल आयोडाइड तयार न होता आपल्याला काय बनतो इस्टर बनत असतो आणि म्हणून आपण काय म्हणतो या रिएक्शनचा उपयोग अल्किल आयोडाइड किंवा अरिल आयोडाइड बनवण्यासाठी केला जात नाही. हे त्याचं इम्पॉर्टंट लिमिटेशन आहे. म्हणून आपण लिमिटेशन मध्ये आपण सांगत असताना दिस रिएक्शन cannot used for the preparation of alkyl or aryl iodide. हे त्याचं लिमिटेशन आहे. आता हे लिमिटेशन आपल्याला कशाच्या आधारावर सांगितलेलं आहे, कारण आपल्याकडे एक सायंटिस्ट होऊन गेला बॉमन सिमोनोनी आपण त्याला म्हणतो. सिमोनी हा एक सायंटिस्ट होऊन गेला. यांनी आपल्याला काय सांगितलेलं पहा, इफ when the silver salt of carboxylic acids reacts with the I2 molecule in presence of carbon tetrachloride to form the ester, not alkyl bromide or aryl bromide. आणि म्हणून आपण असं म्हणतो की यासोबत जर RC डबल बॉन्ड OOAG यांच्या सोबत जर आपण I2 ची रिएक्शन आपण केला आणि त्याच बरोबर आपण काय म्हणतो पहा, तर I2 ची रिएक्शन करत असताना CCl4 आपण घेतला तर आपल्याला तयार काय होतो पहा, तर RC डबल बॉन्ड OR आपल्याला फॉर्मेशन होतो, इस्टर आपल्याला फॉर्मेशन होत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला हा AgI असे आपल्याला दोन मॉलिक्यूल मिळतात. हे इस्टर आपल्याला फॉर्मेशन होत असतो. हे आपल्याला याच रिएक्शनला आपण बॉमन सिमोनोनी रिएक्शन असं आपण त्यांना म्हणतो. हे एक आपण त्या रिएक्शनचं लिमिटेशन आपण सांगू शकता. आणि त्याचबरोबर या रिएक्शन मध्ये सिल्वर फॉर्मेट यांचा उपयोग केला जात नाही. म्हणून आपण असं म्हणतो तर दुसरं लिमिटेशन सांगत असताना सिल्वर फॉर्मेट
format cannot involve in this reaction. असे एक आपण लक्षात ठेवा. सिल्वर फॉर्मेट मध्ये कोण असेल? HCOOAG, याला आपण म्हणतो सिल्वर फॉर्मेट असं आपण त्यांना म्हणतात. तर हे त्याचे लिमिटेशन आपण लक्षात ठेवा. तर हे लिमिटेशन आपल्याला माहित झाले. आता नेक्स्ट सेगमेंट मध्ये या रिएक्शनला थोडं मॉडिफिकेशन आपल्याला केलेलं आहे. तर ते मॉडिफिकेशन काय असेल तर त्या मॉडिफिकेशन बद्दल आपण डिस्कशन करू. तर मॉडिफिकेशन करताना आपल्याला काय केलेलं आहे पहा की जो आपण एखादा कार्बन टेट्राक्लोराइड हा सॉल्व्हंट आपण घेतला त्याच्याऐवजी आपल्याला लेड टेट्राएसिटेट किंवा मर्क्युरिक ऑक्साईड आपल्याला त्यांनी घेतलाय ॲज अ सॉल्व्हंट म्हणून आणि किंवा रिएजंट म्हणून, आणि तेव्हा आपल्याला अल्किल आयोडाइड सिल्वर सल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपल्याला बनवता आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे मॉडिफाईड फॉर्म ऑफ दिस रिएक्शन याच्यावर तुम्हाला क्वेश्चन एकदा एक्झाम मध्ये विचारलेला आहे. त्यामुळे आपण लक्षात घेऊ बा मॉडिफिकेशन ऑफ दिस रिएक्शन. नेक्स्ट आपण पाहणार की जी बोरोडी-हन्स-डीके रिएक्शन असेल तर याचं आपण मॉडिफिकेशन काय केलेलं आहे ते आपण लक्षात घेऊ. आपल्याला इथं प्रॉब्लेम काय तयार झाला की अल्किल आयोडाइड आपण बनवत नाही. मग आपल्याला बनवायचंच असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मॉडिफिकेशन काय करायचं आहे ते आपण लक्षात घेऊ. तर मॉडिफिकेशन करत असताना आपण काय म्हणतोय बघा. तर याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन मध्ये आपण काय म्हणतो when the any silver salt of carboxylic acids reacts with the I2 molecule in presence of HGO or lead tetraacetate then formation of corresponding alkyl iodide. मग त्यापासून तुम्हाला अल्किल आयोडाइड आपल्याला बनवता येतो. म्हणून आपण लक्षात ठेवा पा की एखादा तुमचा हा R C डबल बॉन्ड O हा O हा Ag असेल यांच्या सोबत आपण I2 ची रिएक्शन करताना जर आपण इथं PbOAC 4 times lead tetraacetate in presence of sunlight प्रेझेन्स असताना जर आपण रिएक्शन करत असाल तर त्यावेळेस आपल्याला काय तयार होतो पहा तर तयार होणारा कंपाऊंड हा अल्किल आयोडाइड आपल्याला बनतो आणि त्यानंतर आपल्याला फॉर्मेशन जो होईल तर तो CO2 आपल्याला मिळतो आणि त्यानंतर तुम्हाला तयार होणारा हा AgI आपल्याला बनतो. तर याला आपण म्हणताय पहा मॉडिफिकेशन रिएक्शन. याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन काय केला तर एखाद्या सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत जर आपण एखाद्या I2 ची रिएक्शन करत असताना जर लेड टेट्राएसिटेट उपयोगात आणला इन प्रेझेन्स ऑफ लाईट त्यापासून आपल्याला काय तयार करता येतो पहा अल्किल आयोडाइड आपल्याला बनवता येतो. हे आपण लक्षात ठेवा. याचं एक्झाम्पल पाहायचं असेल तर त्यामध्ये आपण काय म्हणतोय बघा. तर हा तुमचा काय असेल C डबल बॉन्ड OAG असेल. याच्या सोबत आपण I2 ची रिएक्शन केला इन प्रेझेन्स तुमचा लेड टेट्राएसिटेट असे लिहिलं जातं किंवा त्याला आपण म्हणता हा PbOAC हा 4 टाइम्स इन प्रेझेन्स ऑफ HCl. मग आता काय होईल तर याच्यातला I2 बाहेर पडतो, सिल्वर आयोडाइड बाहेर पडतो, CO2 बाहेर पडतो आणि राहिलेला पार्ट तुमचा अल्किल आयोडाइड आपल्याला बनतो. म्हणजे हा तुमचा CO2 बाहेर पडतो आणि त्यानंतर तुम्हाला तयार होतो पहा हा तुम्हाला आयोडाइड आपल्याला बनतो आणि प्लस हा AgI प्लस CO2 आपल्याला फॉर्मेशन होत असतो. असं आपण त्या रिएक्शनचं मॉडिफिकेशन आपल्याला केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसंच आपण एखादा जर आपण हा बेन्झीन रिंग घेतला या बेन्झीन रिंग सोबत हा C डबल बॉन्ड OAG असेल याच्या सोबत आपण I2 ची रिएक्शन केला इथं लेड टेट्राएसिटेट आपण घेतला इन प्रेझेन्स ऑफ लाईट आपण घेतला तर त्यावेळेस तुम्हाला काय तयार होईल पहा हा तुमचा आयोडोबेन्झीन आपल्याला बनतो प्लस AgI प्लस CO2 आपल्याला फॉर्मेशन होतो. त्यालाच आपण आयोडोबेन्झीन आपल्याला बनतो. तर या सर्व रिएक्शनला आपण काय म्हणू पहा तर बोरोडी-हन्स-डीके रिएक्शन असं आपण त्यांना म्हणतो. तर ही रिएक्शन फार महत्त्वाची आहे, नेम रिएक्शन आहे. हीच रिएक्शन तुम्हाला एखाद्या सिल्वर